दिगंबरा दिगंबरा ओ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा बोला बोला सर्वजण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ताळी ताळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज की सर्वांनी मोठ्या उत्साहामध्ये आपला हा फुलेचा कार्यक्रम साजरा झालेला आहे. आपण भाग्यवान आहोत की भगवान दत्तात्रयांच्या पादुकाची सेवा आपण इथं साजरी केली. आज पवित्र त्या दिवसामध्ये भगवान दत्तात्रयांची तुला आपण इथं साजरी केलेली हळूहळू बाजूला काढा आणि भगवान दत्तात्रयांच्या पादुका त्याच पायात राहू द्या. सारे खाली बसा मग सारे लेवल करा सारे खाली बसा आडे करा काय केळ काढा पुरून काढा म्हणून आजचे जे या कार्यक्रमासाठी जे अन्नदाते आहेत ते कुमारी प्रज्ञा प्रशांत शिंदे त्याचबरोबर चिरंजीव ऋग्वेद प्रशांत शिंदे अशा जीवनाची आपल्याला सर्वांना महापंगत आहे. 100 किलो साबुदाणा तुला महाराजा परिवाराचा किती 100 किलो नंतर सारे खाली बसा कसं सारे खाली तुम्ही फोटोवाले मग उभे राहते खाली बस सारे खाली बसा पिट्टू मामा तुम्ही सर्वांनी उद्या कोणी बाबा जेवण रे बाबा जरी परिवारातला असला जरी कुठला असला तर हे जेवण करून मी तिकडे नाही यायचं तिकडे बाहेर का असं ती देऊन कलाकाराला सांगते हे म्हणून ते म्हण तर तू कोण सांगणार एवढा आनंद उत्सव आपल्या इथे साजरा आहे. सर्वांनी एकदा टाळी वाजवा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आई जगदंबा रेणुका माता की ओम. आता सर्वांचे कान माझ्याकडे लक्ष देऊन ऐका बरं का. आता काय सांगायचं महत्वाचा मुद्दा लक्ष द्या. तुम्ही म्हणता मी तुला करू राहिले तुला आपण आज करीत आहोत भगवान दत्तात्रयांच्या पादुकाची पण काही काही डोकं लावून पण तुम्हाला सांगू दे डॉक्टर साहेबांचा आग्रह होता महाराज की पादुका घेऊन तुम्ही बसा. शेवटपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत मला सांगत होते की महाराज तुम्ही बसा. म्हणलं हे बघा इकडं कान माझ्याकडे असू द्या. म्हणलं दत्तात्रयांची सेवा जन्मभर तुम्ही करणार आहे. आजपर्यंत करीत आले जोपर्यंत तुमचा श्वास चालू आहे तोपर्यंत भगवान